शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यामध्ये 11 मार्चपासून जनसंवाद उपक्रम तर गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर शिंदे जनसंवादनं उत्तर देण्याची शक्यता। ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या सोडवणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती तर डीजी सूर्यवंशींची नाशिकच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सरकारकडून उत्तर नाही। सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेसंदर्भात हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा, म्हणूनच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण सीआयडीला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। औरंगजेबाबाबतच्या वक्तव्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित। निलंबनाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार। आझमींची प्रतिक्रिया तर पक्षातनं आझमींची हकालपट्टी करा। योगी आदित्यनाथ आक्रमक। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अबू आझमींवर कारवाई करण्यात आली। कोरटकर आणि सोलापूरकरवर कारवाई का नाही? सरकारनं दोघांवर कारवाई करावी। नाना पटोले यांची मागणी। सीआयडी प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयस ही कार जप्त करणार तर महेश मोतेवारची मालमत्ता जप्त केल्यानंतर ब्लॉक केलेली ही रोल्स रॉयस कार कोरटकरकडे वापरत असल्याचं या ठिकाणी समोर आलंय, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित। प्रशांत कोरटकर आणि आमचा काहीही संबंध नाही। त्यानं केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणारच। महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका। कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन द्या। परभणीतील धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। 2019 मध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार। अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल करणार। जयकुमार गोरेंकडून स्पष्ट। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग। मंत्री झाल्यानंतर सुद्धा गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले। त्यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हकला। संजय राऊतांचा गंभीर आरोप। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले। काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचाही आरोप। जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढा तर पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार। अंजली दमानिया आक्रमक। जयकुमार गोरेंच्या बदनामी मागे फलटणच्या नेत्याचं षडयंत्र। रणजित सिंग निंबाळकरांचं नाव न घेता रामराजे निंबाळकरांवर आरोप तर जयकुमार गोरे मंत्री झाल्यानं काहींच्या पोटात दुखतंय अशी प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। पुण्यात ठाकरे गटाचे आंदोलन करत मागणी। शिंदे आणि आमच्यामध्ये कोणतंही कोल्ड वॉर नाही, तर आम्ही काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही समन्वयानं काम करतो। महायुतीतील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे मुख्यमंत्री असताना औषधांचा काळाबाजार, पटोलेंचा आरोप तर शिंदे जबाबदार असल्याचं मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। उत्तराखंडमधून कंपनीसोबत करार पण कंपनीचा पत्ताच नसल्याचा पटोलेंचा आरोप। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक। शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठकीचं आयोजन। काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आज मुंबई दौऱ्यावर तर धारावीमध्ये काम करणाऱ्या लेबर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर तर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची हाक देण्याची शक्यता। थकीत एफआरपी संदर्भात राजू शेट्टी साखर कारखान्यांना आता नवीन अल्टिमेटम देण्याची सुद्धा शक्यता। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलं नाही। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांची माहिती। महायुती सरकारचा मोठा निर्णय। प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा। विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा। आधी घटनेची तीव्रता माहिती नसल्यानं पहिलं वक्तव्य अजाणतेपणामुळे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करा। त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मुंडे 100% 302 मध्ये येतील। जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका। सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, त्याची चौकशी का करणार नाही? छगन भुजबळांचा सवाल।
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं कालपासून आंदोलन सुरू, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता होळीला बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाकडून कोकाटे बंधूंना मोठा दिलासा. मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली, दत्ता भरणेंना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार. सूत्रांची माहिती, तर कोल्हापूर मुंबई वाशिम प्रवास शक्य नसल्यानं पालकमंत्रीपद सोडलं. विधानभवनात राम कदम आणि भास्कर जाधवांमध्ये तुतू मैमे, तर राम कदमांकडून विधानभवनात उद्धव ठाकरेंवर आरोप, तर विधानभवनाचे सदस्य नसताना ठाकरेंचा नामोल्लेख का, भास्कर जाधवांचा सवाल करत बघतोच तुला म्हणत जाधवही संतापले. गुलाबराव पाटील बोलत असताना आदित्य ठाकरेंनी बसून प्रश्न विचारला. आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारताच गप्प बसा, बोलू नका, आदित्य ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी रोखलं. पुढील 4 महिन्यात राम सातपुते विधानभवनात दिसतील, माढ्याचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांचं मोठं विधान, तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं थोडं गणित चुकलं होतं, निंबाळकरांचं वक्तव्य. सोलापूर जिल्ह्यातनं शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख आणि माजी आमदारांची पक्षातनं हकालपट्टी. सोलापुरातील ठाकरेंच्या सेनेचे आजी माजी जिल्हाप्रमुख शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळांना धक्का, तर बाजार समितीतील 12 पैकी 6 संचालकांनी सोडली भुजबळांची साथ. भुजबळांची साथ सोडत 6 संचालक सुहास कांदेंच्या गटात. येणाऱ्या काळात युवा सेना महापालिका निवडणुकांमध्ये दिसणार, तर 3ही महापालिकेत महायुती सरकारचा भगवा झेंडा फडकवणार, पूर्वेश सरनाईक यांना विश्वास. गोंदियामध्ये 10वीच्या गणिताच्या पेपरला 245 विद्यार्थ्यांची दांडी. 18,200 विद्यार्थ्यांपैकी 17,955 विद्यार्थ्यांनीच दिली परीक्षा. सोलापूरच्या करमाळा एसटी आगाराची शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाहणी, तर एसटी आगारामध्ये नसलेल्या सुविधा द्या, अन्यथा आंदोलन करू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाडकामासाठी प्रमाणित संचालन नियमावली आता निश्चित करणार, पुनर्विकासावेळी सुरक्षिततेसाठी पालिकेचा मोठा निर्णय. घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद, जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी आता मुंबईतील परिवहन कार्यालयाकडून HSRP नंबर बसवण्यात सुरुवात, तर मुंबईतील 4 परिवहन कार्यालयांकडे 55,000 अर्ज दाखल. मुंबईतील चेंबूर मरीन ड्राईव्ह प्रवास अतिजलद होणार, ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी आता लॉन्चिंग शफ्ट बंद करण्याचं बांधण्याचं हे काम हाती, तर कंत्राटदार L&T कडून मावळा नावाचं TBM यंत्र सज्ज. मुंबई महापालिकेकडून किनारा मार्ग परिसरात हेलिपॅडसाठी चाचपणी, तर वरळी जेट्टीच्या जागेचा पुनर्वापर करण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जवळपास 1200 कोटी रुपयांची देयक प्रलंबित, तक्रारींची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1,162 कोटी रुपये निधी मंजूर. वेगानं वाढत चाललेल्या कबुतरांचं खाद्य कमी करा, खाद्य कमी झाल्यास कबुतरांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, कबुतरांच्या वाढत्या संख्येसंदर्भात पेटाकडून जनजागृती. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना QR कोडद्वारे आता मिळू शकणार, तर एका क्लिकवर रस्ते कामाचा कालावधी, लांबी, रुंदी आणि ठिकाण इत्यादींची माहिती उपलब्ध. नवी मुंबई APMC मधील दुहेरी पार्किंगमुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी, तर फळांची आवक वाढल्यामुळे ट्रक पार्किंगला जागा अपुरी. MBAच्या प्रवेशासाठी आता CET परीक्षा देणाऱ्यांचे 1.5 लाखांहून अधिकचे अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये वाढ, 1 ते 3 परीक्षा होणार. विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वादावरून बस वाहक मॅनेजरला मारहाण, तर लोखंडी सळीनं मारहाण केल्यामुळे मॅनेजर जखमी झाल्याची माहिती. चालक मुनीर तडवी विरोधात गुन्हा दाखल. शहापूर तालुक्यातील डोळखाम या ठिकाणी जनावरं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर सतर्क गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी जनावरं चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलं. पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी बस आगाराजवळ अवैध प्रवासी वाहतूक सुरू, तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईमध्ये 3 लाखांचा दंड वसूल. पुण्याच्या स्वारगेट स्थानकामध्ये सुरक्षा विषयक त्रुटी, ST महामंडळाकडून गठीत समितीच्या लेखापरीक्षण अहवालातनं माहिती समोर. पुणे अत्याचार प्रकरणात मोठी माहिती समोर, आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारात वावरत असल्याची माहिती समोर. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे फोटो पोलिसांना सापडले. जागतिक महिला दिनी पुणे PMP प्रशासनाकडून आता महिलांना मोफत प्रवासाची घोषणा, तर 8 मार्चला केवळ तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार, अन्य बसमधील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. पुण्यात कमाल तापमानात 2 अंशांनी घट, तर पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं राहण्याचाच अंदाज.
दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं सुरू होणाऱ्या मराठी अध्यासन केंद्राची प्रक्रिया लांबणीवर. कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे अध्यासन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लांबणीवर. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रात्री वीज पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांची रात्रभर जागरण. दरम्यान त्यामुळे दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये पुन्हा घरफोडीच्या घटना वाढल्या. एकाच रात्री शिवशक्ती कॉलनीत 4 घरफोड्या, 7 लाखांचा ऐवज लंपास. अखेर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस दुसऱ्या ठिकाणी हलवल्या. स्वारगेट प्रकरणानंतर आता सांगली आगारातील एकूण 11 शिवशाही बसेस आणि एक खासगी बस प्रशासनाच्या आदेशानंतर हलवली. नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम, तर संध्याकाळी कामोठे आणि खारघर नोड या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामास मनाई, तर मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडी मागितली होती, मात्र 3ही आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं. शिरोळ तालुक्यातल्या धरणगुत्ती गावातली घटना. आरोपींनी मृतदेह स्मशानभूमीतच पुरला होता. गडचिरोलीतील दिरंगी फुलणार परिसरात 2 नक्षलवाद्यांना अटक, तर नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या ऑपरेशन दरम्यान कारवाई. जळगावच्या 40गाव घाटातील मेणबत्ती पॉइंटवर दुचाकीस्वार तोल जाऊन 350 फूट खोल दरीत पडला, तर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढलं. यवतमाळमध्ये डिलिव्हरी बॉयला पोलीस निरीक्षकानं मारहाण केल्याचं प्रकरण, तर पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात आता बदली. केशव ठाकरे याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली. धाराशिवमध्ये चॉकलेटचं आमिष दाखवत 4 वर्षीय चिमुकलीवर 40 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. शिरडोण पोलिसांकडून 40 वर्षीय या नराधमाला अटक. गडचिरोलीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन. गडचिरोलीमध्ये विमानतळाकरता सुपीक जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात न करता ही वन जमीन वापरण्याची मागणी. जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडून 1263 कोटींचा अर्थसंकल्प, तर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकासाठी 18 कोटी. जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं, तर मागण्यांसाठी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून सुद्धा ठोस निर्णय न घेतल्यामुळे कर्मचारी संतप्त. नंदुरबार आगारातील चालक आणि वाहकांचे शासनाच्या विरोधात आंदोलन. वेतनवाढ, भाडं, महागाई भत्ता तात्काळ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. जळगावात भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन, तर या ठिकाणी बोधगया या ठिकाणी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन. जळगाव जिल्ह्यातील आसोदा शिवारामध्ये शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांचा शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यासह 6 शेतमजूर गंभीर जखमी. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये शिवशाही बसेसची संख्या वाढवण्याची मागणी. मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी जिल्ह्यात मोजक्याच शिवशाही बसेस. नंदुरबार रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. विना तिकीट प्रवास करणाऱ्या 28,592 प्रवाशांकडून 2 लाखांची वसुली. धुळ्याच्या शिरपूर नगर परिषदेच्या वसुली मोहिमेला आता गती, तर कर वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस. फेब्रुवारीपर्यंत अवघी 50% वसुली, तर थकबाकी न भरणाऱ्या 60 जणांच्या नळ जोडण्या खंडित. नंदुरबार जिल्ह्यातल्या केळीला उत्तर भारतामध्ये मोठी मागणी, तर मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्यामुळे मागणी वाढल्यानं केळीचे दरही वाढण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला सुरुवात, तर चांगलं उत्पन्न होणार असल्यामुळे गव्हाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. धुळे शहरात होळी, गुढीपाडवा, दिवाळी सणांसाठी लागणारे साखरेचे हार तसंच कंगण यासह नारळ बनवण्यास सुरुवात. दरम्यान साखरेच्या भावात वाढ झाल्यामुळे दर वाढण्याचीही शक्यता. धुळ्यात होळी उत्सवाची चाहूल. होळीच्या 15 दिवसांआधीपासूनच डोलचीच्या मागणीमध्ये वाढ. जळगावातील तरसोद पाळादी बायपासवरील रेल्वे पुलाच्या ग्रेडर बसवण्याच्या कामाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी. पुलावरील सर्वात मोठ्या 56 फुटाच्या ग्रेडरची 165 टनाच्या क्रेनच्या माध्यमातून लॉन्चिंग. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बेशिस्तपणे वाहनं उभी करणाऱ्या 20 जणांवर दंडात्मक कारवाई. वाहन तळाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहनं उभी केल्याचं निदर्शनास. गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना हत्तींचा कळप कॅमेऱ्यात कैद, तर चामोर्शी या भागातल्या सोमाना परिसरात 32 हत्ती असलेल्या कळपाचं दर्शन.
ऑलिव्ह रिडली या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांकडून आता किहीममधील म्हात्रे आळी किनारी अंडी, तर ग्रामपंचायतीकडून वनविभागाच्या मदतीने कासवांच्या सुरक्षेची जबाबदारी. कल्याणमध्ये दूषित पाण्यामुळे आता नागरिक त्रस्त. उलट्या, टायफॉइड, ताप, डायरियाचे रुग्ण या ठिकाणी वाढले. पुण्यातल्या बोरमधील नसरापूरमध्ये 8 आणि 9 मार्चला पुणे जिल्हा संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा. कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या 66व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी या स्पर्धा. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून आता दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव.